शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगेचा पूर संतगतीने ओसरू लागला। नदीकाठच्या नागरिकांनी घेतला पुरापासून सुटकेचा सुस्कारा। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दिलेली उघडीप, विविध धरणातून कमी केलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीचा पूर संतगतीने ओसरू लागला। परिणामी नदीकाठावरील नागरिकांनी पुरापासून सुटकेचा सुस्कारा घेतला। बुधवारी सकाळपासून शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत घट होत राहिली। बुधवारी सकाळी नुरसेवाडी जवळ कृष्णेची पाणी पातळी 49 फूट 6 इंच होती, ती सायंकाळी 4 वाजता 49 फूट झाली। राजापूर बंधाऱ्याजवळ सकाळी पाणी पातळी 39 फूट 3 इंच होती, ती सायंकाळी 5 वाजता 38 फूट 9 इंचावर आली। तर राजाराम बंधाऱ्याजवळ सकाळी 8 वाजता पाणी पातळी 33 फूट 11 इंच होती, ती सायंकाळी 32 फूट 11 इंच झाली। यावरून कृष्णा पंचगंगेचा पूर संतगतीने ओसरण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय। बुधवारी सकाळी जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 43 बंधारे पाण्याखाली होते, यातील 2 बंधाऱ्यावरील पाणी ओसरल्यानं सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41 बंधारे पाण्याखाली राहिले। शिरोळ तालुक्यातही बुधवारी दिवसभर पावसानं पूर्ण उघडीप दिली। दरम्यान पूर ओसरत असला तरी कोयनेतून 21,824 क्युसेक, वारणेतून 13,198 क्युसेक, राधानगरीतून 2,928 क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला। बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणात 86.04 टीएमसी, वारणा धरणात 28.93 टीएमसी, राधानगरी धरणात 8.32 टीएमसी, तर अलमट्टी धरणात 97.42 टीएमसी पाणीसाठा झाला। शिवार न्यूज साठी अनिल जासूर।